तो म्हटला समजा आग लागली तर, अरे लागणारच नाही बाबा. एखाद्याच्या मनात जर असा प्रश्न निर्माण झाला, महाशिवरात्री येते आणि महाशिवरात्रीच्या त्या 7 दिवसामध्ये 2 उपवास येतात. एक येतो महाशिवरात्रीचा आणि दुसरा येतो एकादशीचा. पण आपण दोन्ही याला काय म्हणतो, एकादशीच म्हणतो. पहिली एकादशी आणि दुसरी एकादशी, 2 एकादशा नसतात. एक महाशिवरात्रीचं जे आहे त्याला पर्व म्हणतात आणि त्याच्या आधी जे येते त्याला एकादशी म्हणतात. आता लक्षात ठेवा, महाशिवरात्रीला जे 2 उपवास येतात ना, आधी जो उपवास येतो तो एकादशी आहे. एकादशी हे व्रत आहे आणि महाशिवरात्री हे व्रत नाही, हे पर्व आहे. शास्त्राने 5 पर्व सांगितलेले आहे वैष्णवांना. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती वामन जयंती जन्माष्टमी उत्तम उत्तमी शिवरात्र. वैष्णव कोणाला म्हणावं हे सर्वात आधी महत्वाचं आहे. वैष्णव कोणाला म्हणावं, 29 व्रताचं जो अवलंबन करतो ना त्याला वैष्णव म्हणतात. 29 म्हणजे 20 अधिक 9 = 29. एका वर्षाचे 29 व्रत जो कोणी करतो त्याला वैष्णव म्हणतात. 29 व्रत कोणते तर 12 महिन्यामध्ये एका महिन्यात 2 एकादशा येतात. आपल्या सर्वांना माहिती आहे, एका महिन्यात 2 एकादशा. मग 12 महिन्यात किती? झोपल्या का काय? 12 महिन्यात किती एकादशा येतात? 24. आणि 24 अधिक 5 किती होतात? 25, 26, 27, 28, 29 होतात ना. आपल्याला गणित खरं शिकवलंच नाही. आपल्याला गणितात कॉस थिटा टॅन थिटा जे व्यवहारात कधीच उपयोगाला आलं नाही. 24 एकादशा आणि 5 पर्व किती झाले? 29. एका वर्षाचे 29 व्रत जो करतो, 29 व्रताचं जो अवलंबन करतो त्याला म्हणतात वैष्णव. तो खरा वैष्णव आहे महाराज. मग या ठिकाणी एकादशी व्रत आहे आणि महाशिवरात्री काय आहे? पर्व आहे. बरं, 5 पर्व सांगायचे राहिले. 24 एकादशा आणि 5 पर्व कोणते आहे? पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती पहिलं पर्व, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी आणि उत्तमोत्तमी शिवरात्र. नृसिंह जयंती, वामन जयंती, रामनवमी, जन्माष्टमी आणि महाशिवरात्र हे 5 पर्व आहे. यामध्ये बहुतेक लोक 24 एकादशा करतात, महाशिवरात्री करतात, त्यानंतर रामनवमी पण करतात, जन्माष्टमी पण करतात, पण वामन जयंती आणि नृसिंह जयंती आपण करत नाही. आणि रामनवमीचा उपवास कसा आहे? आपला 12 वाजता जन्म आहे ना, 12 वाजेपर्यंत उपवास राहायचं, मग दिवसभर जेवायचं. बघा, हे 5 पर्व एकादशी सारखे करायचे असतात. जन्माष्टमीला बरेच लोक रात्रीचे 12 वाजेपर्यंत उपाशी राहतात आणि जन्म झाला की 12 वाजता जेवतात. ते चुकीचं आहे. एकादशीचा उपवास पूर्ण जसा निरंकाळ असतो तसा जन्माष्टमी आणि रामनवमीचा उपवास सुद्धा एकादशी सारखा करावा. हे 5 पर्व आहे. आणि म्हणून एखाद्याने जर विचार केला, समजा महाशिवरात्रीच्या त्या पर्वामध्ये 2 व्रत येतात, एकादशी आणि महाशिवरात्र. एखाद्याने जर असा विचार केला, समजा महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशी आली, एकादशीला महाशिवरात्री आली तर येणारच नाही बाबा, पण आली तर. बरं, मग तुझं काय म्हणणं आहे? नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की एकादशीला महाशिवरात्र आली आणि महाशिवरात्रीला जर एकादशी आली तर त्या दिवशी फराळाला काय खायचं? लोकांना उपवासापेक्षा खाण्याचं जास्त टेन्शन आहे. एकादशी वास्तविक 3 दिवसाची असते. दशमी, एकादशी, द्वादशी. दशमीला एकदा जेवायचं, एकादशीला निराहार राहायचं आणि द्वादशीला एकदा जेवायचं, असा एकादशीचा नियम असतो. आमची पण एकादशी 3च दिवस असते. एकादशीच्या आदल्या दिवशी आमचं चालू होऊन जातं, अरे पोटभर जेवा बरं का, उद्याची काय आहे? एकादशी आहे. दाबून अजीर्ण होईपर्यंत खातात लोक. उद्याची काय आहे? एकादशी.
एकादशीचा दिवस उगवला, पटकन चहा मांड सुनबाई, आज मला काय आहे? एकादशी. 9 वाजले, थोडे वेपर्स वगैरे दे खाण्याकरिता, आज काय आहे? एकादशी. 12 वाजले, साबुदाण्याची खिचडी दाबून दाबून खाते म्हातारी, आज काय आहे? एकादशी. 2 वाजले, चला थोडं निंबूचं सरबत करूया, कारण आज गळल्यासारखं वाटते, कारण काय आहे? आज एकादशी. 4 वाजले, सुनबाई थोडा चहा मांड ग, गळून गेले ग मी सकाळपासून, एकादशी आहे. संध्याकाळी 6-7 वाजले, पुन्हा भगर तयार, आज काय आहे? एकादशी. हे रात्रीचे 12 वाजेपर्यंत चालतं. द्वादशी आली रे आली, सकाळी 9 वाजता सुनबाई, अगं लवकर नाश्त्याचं बनव ना, काल काय झाली? एकादशी झाली. अशी आमची पण एकादशी 3च दिवस चालते. पण आमचं शास्त्र सांगतं, आमचे साधू संत सांगतात, बाबा दिवसभर चरा पण एकादशी करा. म्हणून एकादशी केली पाहिजे. कालची काय झाली? एकादशी झाली. आपण सुद्धा भाग्यवान आहोत की आपल्या कथेच्या आरंभीच या ठिकाणी काय आली? एकादशी आली. सप्ताहामध्ये एकादशी आली पाहिजे म्हणतात. आपलं 99 पारायण आहे, त्यामध्ये एकादशी आली. म्हणून एखाद्याने जर विचार केला की समजा एकादशीला महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीला एकादशी आली, तर मग त्या दिवशी फराळाचं काय खायचं? तो म्हटला काय खायचं म्हणजे त्या दिवशी डालड्याचे भजे काढायचे, तुपात तळून खायचे. तो म्हटला मूर्खा, डालड्याचे भजे कुठे होतात का? तो म्हटला होत तर नाही, मलाही माहित आहे, पण झालेच तर, म्हणजे ते होत नाही हे येत नाही, याला म्हणतात विनाकारणचा वाद. तसा तिघांमध्ये वाद पेटला. 3 सुबुद्धीर कथा, समुद्रमा आगून लागे माचे टाके कोता. एवढा मोठा समुद्र उघड्यावर पडलेला, याला आग लागली तर? तो म्हटला लागणारच नाही बाबा, पण लागली तर. बरं तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं एवढंच आहे, एवढा मोठा समुद्र उघड्यावर पडलाय, याला आग लागली तर या समुद्रातले मासे जाणार कुठं? तो म्हटला कुठं जाणार म्हणजे? एवढं मोठं नारळाचं झाड आहे, त्याच्यावर जाईल ना चढत चढत. तिसरा म्हटला मूर्खा, नारळाच्या झाडावर चढायला त्या गायी आहे की म्हशी आहे? आता मला सांगा, गायी म्हशी तरी चढतात का नारळाच्या झाडावर? याला म्हणतात विनाकारणचा वाद. एकदा ट्रेन मध्ये 2 महिला बसलेल्या आहेत, दोघींमध्ये वाद झाला. तसं आमच्या महिला मंडळीमध्ये वाद होण्याला काही कारण लागत नाही, एक क्षुल्लक कारण लागतं. कुणीतरी म्हटलंय, महाराज ऐकलंय मी कोणाचं तरी वाक्य, या जगात आग लावणाऱ्या 2च गोष्टी आहेत. या जगात आग लावणाऱ्या 2च गोष्टी आहे, एक इमेल आणि दुसरी फिमेल. म्हणून दोघींमध्ये वाद त्या ठिकाणी निर्माण झाला. खिडकी जवळ बसलेल्या एक म्हटली लवकर खिडकी बंद कर, मला गारवा सहन होत नाही. ती म्हटली मी बंद करणार नाही, मला गरमी सहन होत नाही. ती म्हटली बंद कर म्हणते ना, मला गारवा सहन होत नाही. ती म्हटली नाही करत म्हणते ना, मला गरमी सहन होत नाही. ती म्हटली तुझ्या बापाची गाडी आहे का? मग काय तुझ्या बापाची आहे का? मी काय फुकट बसले का? मग मी काय फुकट? 3 तास हेच चाललं. एक 22 वर्षाचा तरुण नवयुवक आला. प्रवासी वैतागले होते. एका साहेबांना बोलवलं, साहेब जरा या दोघींकडे बघा. काय झालं मावशी? नाही हो साहेब, मी हिला म्हटले मला गारवा सहन होत नाही, खिडकी बंद कर. बरं मावशी तुमचं कसं काय? साहेब मी म्हटले मला गरमी सहन होत नाही, मी खिडकी बंद करणार नाही. तो 22 वर्षाचा तरुण नवयुवक आला आणि म्हटला, महाराज या दोघींकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. का? जरा खिडकीच्या जवळ तर जाऊन बघा म्हटले. ते साहेब त्या खिडकीच्या जवळ गेले, निरीक्षण करून पाहिलं ना, खिडकीला काचच नव्हता. आता ज्या खिडकीला काच नाही ती उघडी राहिली काय आणि बंद राहिली, काही फरक पडतो का? याला म्हणतात विनाकारणचा वाद. साधू संतांमध्ये जो झाला तो संवाद आहे, आणि जो या समाजात कौरवांमध्ये जो झाला तो त्या ठिकाणी काय वाद आहे. म्हणून या 9 दिवस पर्यंत आम्हाला वाद करायचा नाही, आम्हाला संवाद साधायचा आहे. आणि संवाद साधत असताना 2च लोक असले पाहिजे. मग तुम्ही म्हणाल 2च लोक असले पाहिजे, तर बाकीच्यांनी कुठं जाऊन बसायचं? बघा, संवाद करत असताना 2च लोक असतात, एक वक्ता असतो आणि दुसरा श्रोता असतो. मग तुमच्या आजूबाजूला बसलेले हे सगळे दगड आहे असं समजायचं आहे. आपण एकटेच वक्त्याच्या समोर आहोत, आपल्या आजूबाजूला असलेले सगळे दगड आहे असं समजायचं आहे. स्वामी विवेकानंदजी म्हणायचे, ये दुनिया पागलों का बाजार है,
स्वामी विवेकानंद जी कहते थे, दुनिया पागलों का बाजार है, यहाँ हर कोई पागल है। कोई धन के लिए पागल है, कोई पुत्र के लिए पागल है, कोई नारी के लिए पागल है, कोई घर के लिए पागल है, कोई मकान के लिए, कोई दुकान के लिए, कोई पैसों के लिए, लेकिन पागल हर कोई है। स्वामी विवेकानंद म्हणायचे, हे जग म्हणजे पागलांचा बाजार आहे, ते सगळेच पागल आहे। मी पण पागल आहे, तबला वाजवणारे पण पागल आहे, गायन करणारे पण पागल आहे, ॲक्टोपॅड वाजवणारे पण पागल आहे, शूटिंग करणारे पण पागल आहे, तुम्ही बसलेले सगळेच पागल आहे। फक्त प्रत्येकाचं पागलपण मात्र वेगळं वेगळं आहे। कोणी भगवंतासाठी पागल झालं, कोणी कलेसाठी पागल झालं, कोणी घरासाठी पागल झालं, कोणी सौंदर्यासाठी पागल झालं, कोणी देशासाठी पागल झालं, तर कोणी देवासाठी पागल झालं। म्हणून वेळ लागावं माणसाला, एकतर देशासाठी लागावं, नाहीतर देवासाठी लागावं। या जगात ते लोक अमर झाले, ज्याला देवासाठी किंवा देशासाठी ज्याला वेळ लागलं ना, ते अमर झाले, ते मरत नसतात, ते शहीद झाले, ते या ठिकाणी अमरत्व त्यांनी जीवनामध्ये प्राप्त केलं। ज्यांना भगवंताच्या नामाचं वेळ लागलं, ज्यांना या मायभूमीचं वेळ लागलं, ते खरंच या जगामध्ये काय झाले, अमर झाले। आणि म्हणून 9 दिवसपर्यंत संवाद आम्हाला या ठिकाणी साधायचा आहे। आणि म्हणून सूतजी आणि शौनकांमध्ये संवाद चालू झाला। शौनक ऋषींनी अनेक प्रश्न या शिवमहापुराण कथेच्या संबंधाने या ठिकाणी सूतजी महाराजांना विचारले। बघा, सूतजी महाराज या ठिकाणी ब्रह्मवेत्ते आहे, अधिकारी पुरुष आहे। सूत कोणाला म्हणतात? ज्याचा पिता ब्राह्मण आहे, आई क्षत्रिय आहे, आणि त्या वर्ण संकरातून जो जन्माला आलेला आहे त्याला काय म्हणतात? सूत म्हणतात। आणि सूतजी महाराज या ठिकाणी अधिकाराने एवढे मोठे, अधिकाराने एवढे श्रेष्ठ आहे। मनरूपी चक्र का म्हटलेलं आहे? कारण हे मनरूपी चक्र मनाला, हे मन किती चंचल आहे यासाठी शास्त्राने 10 गोष्टी चंचल कोणत्या आहे हे या ठिकाणी सांगितलंय। 10 गोष्टी ज्या चंचल आहेत त्या शास्त्राने या ठिकाणी आम्हाला सुभाषिताच्या द्वारे वर्णन करून सांगितलेले आहे। मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मामदो मर्कटो मत्स्यो मकारादश चंचलः। शास्त्राने 10 गोष्टी चंचल सांगितल्या, मग त्यामधलं पहिलं काय आहे? मन, मनो। दुसरं मधुकरो, मधुकर म्हणजे भुंगा। तुम्हाला माहिती आहे, एखादा दिवा प्रज्वलित झालेला असतो, भुंगा त्याच्यावरून ये जा करतो, तिथंच काय होतो? मरतो। त्याला माहिती असतं या अग्नीवरून फेरा मारल्याने मला मरण प्राप्त होणार आहे, तरी भुंगा सतत त्यावरून ये जा करतो, कारण तो काय आहे? चंचल आहे। मनो मधुकरो मेघो, मेघ सुद्धा चंचल आहे। कधी ऊन येईल, कधी पाऊस पडेल, कधी वारा सुटेल, काही सांगता येत नाही। 5 वर्षाच्या आधी मला आठवतं, गोवर्धन पूजा चालू झाली होती आणि धो पाऊस पडायला लागला होता। काल सुद्धा आभाळ कालपासून आलं, तर लोकांना वाटलं माई आल्या की आभाळ घेऊन सोबत येतात की काय। चिंता करू नका, भोले बाबा सोबत आहे आपल्या। आणि त्या वर्षी तर एवढ्या पावसात बसून सुद्धा तुम्ही कथा ऐकली होती, मला आठवतं। कार्यकर्ते या ठिकाणी ताळपत्री घेऊन नाचत होते व्यासपीठावरती। शेवटच्या दिवशी अक्षरशः मुसळधार पाऊस आला होता। लोकांना प्रश्न निर्माण झाला होता, 7व्या दिवसाची कथा होणार कशी? त्यावेळेला आमचे कार्यकर्ते मंडळी, खरंच त्यांना मानावं लागेल, अख्ख्या पेंडॉल मध्ये खुर्च्या लावून टाकल्या होत्या। एकदा संपूर्ण आयोजकांसाठी टाळी झाली पाहिजे जोरदार, कारण भगवान परमात्म्याचं कार्य आपल्या हाती घेणं एवढी साधी गोष्ट नाही महाराज। एवढं मोठं हे उभारणं, हे 9 दिवस पर्यंत पार पाडणं एवढी साधी गोष्ट नाही। म्हणून मेघ सुद्धा चंचल आहे, कधी पाऊस येईल काही सांगता येत नाही। काही लोक मोठ्या अभिमानाने सांगतात, तुम्हाला काय कळतं? आम्ही तुमच्यापेक्षा उन्हाळे पावसाळे कितीतरी जास्त पाहिले, पण तुम्हाला काय सांगावं बाबा, तुम्ही उन्हाळे पावसाळे पाहिले, आम्ही उन्हाळ्यातच पावसाळे पाहिले।
आता पावसाळ्यात उन्हाळे बघू, म्हणून आम्ही उन्हाळ्यात पावसाळे पाहिले. हिवाळ्यात हिवाळा वाटत नाही. आता वाटते का हिवाळा आहे म्हणून? काय ऊन तापायला लागली, रात्री सुद्धा थंडी नाही. म्हणून आम्ही उन्हाळ्यात पावसाळे, पावसाळ्यात हिवाळे, हिवाळ्यात उन्हाळे सगळं पाहिले आम्ही. म्हणून मेघ सुद्धा चंचल आहे. कधीही पाऊस येतो, त्याला वाटेल त्याच्या मनाचा राजा येतो. मेघो मानिनी, सुंदर दिसणारी स्त्री सुद्धा चंचल असते. कितीही ती पार्लर मध्ये जाऊन मेकअप करून येईल, पण 10 वेळा आरशात पाहिल्याशिवाय राहणार नाही. खरंच मी सुंदर दिसते की नाही तिला पण डाऊट येतो. दुकानात जाईल, साडी घ्यायची एकच राहील, पण 200-400 साड्या पाहिल्याशिवाय तिला समाधान वाटत नाही. बरं पाही ना, काही हरकत नाही. त्या 200-400 साड्या पाहिल्यावर एक साडी विकत घेऊन घरी येते, पण घराच्या बाहेर निघाली की तिचं मन तिथे दिसलेल्या दुसऱ्या साडीत अटकलेलं असतं. म्हणून सुंदर दिसणारी स्त्री सुद्धा काय आहे? चंचल आहे. मानिनी मदनो, काम सुद्धा चंचल आहे. मदनो मरुत, वारा सुद्धा चंचल आहे. हळुवार आला तर तुम्हाला गारवा देऊन जाईल, आणि त्या ठिकाणी जोरात आला तर गाव उद्ध्वस्त करून जाईल. मानिनी मदनो मरुत. मा म्हणजे पृथ्वी, पृथ्वी सुद्धा चंचल आहे, ती कायम फिरत असते. मा मदो मरकटो मत्स्यो. मद म्हणजे माणसाच्या मनात निर्माण झालेला अहंकार सुद्धा चंचल आहे. एखाद्या माणसाला अहंकार होतो म्हणजे कायमच होतो का? त्याला काही क्षणापुरता अहंकार होतो आणि निघून जातो. अहंकार सुद्धा चंचल आहे. नवे नवे या अहंकाराला एकनाथ महाराजांनी भूताची उपमा दिलेली आहे. महाराज, भूत जबर मोठे गे बाई, 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 जबर मोठे गे बाई, भूत जबर मोठे गे बाई, भूत जबर मोठे गे बाई, भूत जबर मोठे गे बाई. या अहंकाराला एकनाथ महाराजांनी भूताची उपमा दिलेली आहे. अहंकार खवळल्या जाणं करी आनंदासी आवरण, पुढे परमार्थ स्फूर्तीचे स्फुरण देहाचे मी पण वाढवी. मला सांगायचंय, अहंकार सुद्धा चंचल आहे, तो कायम येत नाही, कधी कधी येतो. मामदो मरकटो, मरकट म्हणजे माकड, माकड सुद्धा चंचल आहे. तुम्ही जेवढ्या या ठिकाणी सगळे शांत बसलेले आहे, असं एखाद्या माकडाला आणून बसू शकता का इथे? मग जे कथा कीर्तनात येऊन बसत नाही ते कोण आहे? माकड आहेत, ते बसूच शकत नाही एका ठिकाणी. मामदो मरकटो, माकडाचा स्वभाव आहे, ते एका ठिकाणी कधीच बसत नाही. या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर टुनुक टुनुक उड्या मारतं की नाही, तसं माणसाचं मन आहे. मामदो मरकटो मत्स्यो, मासा पाण्यातला तो सुद्धा चंचल आहे, तो एका ठिकाणी थांबत नाही. म्हणून मकारा दश चंचला, या 10 गोष्टी चंचल आहे. आणि एकदा सापाचं आणि विंचवाचं विष उतरवल्या जाईल, पण माणसाच्या मनातलं विष काही केल्या उतरत नाही. एकदा जर एखाद्या व्यक्तीविषयी एखाद्याने मनात ठरवून घेतलं ना, हा व्यक्ती असा आहे, तो कायम त्याच्याकरिता तसाच राहणार आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी मन त्याचं बनवून घेतलंय ना, एखाद्या व्यक्तीने आपल्याविषयी त्याचं मत तयार करून ठेवलंय ना, हा नालायक आहे, तर तो शेवटपर्यंत नालायकच राहणार आहे.
त्याचं मत बदलू शकत नाही. म्हणून ज्या दिवशी जग तुमच्या विरोधात जाईल ना, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सगळं जग विरोधात जाऊ द्या. ज्या दिवशी सगळं जग तुमच्या विरोधात जाईल त्या जगाकडे पाठ करा. आपला मोबाईल हातात घ्या, स्वतःची सेल्फी काढा. लक्षात येईल तुमच्या सर्व जग तुमच्या पाठीच्या मागे उभे आहे. म्हणून टेन्शन घ्यायचं नाही, चिंता करायची नाही. कालच सांगितलं मी तुम्हाला, न चिंता हो न भय हो, भोलेनाथ भगवान की जय हो. म्हणून या जगाची चिंता करायची नाही. आपण केलेलं कर्म आपल्याला माहिती आहे ना, ते खरं आहे, ते चांगलं आहे. मग जगाची चिंता करायची नाही. मनरूपी चक्र एका निमिषात जिथे जाऊन थांबलं ते आहे नैमिषारण्य. पुन्हा प्रश्न निर्माण झाला. त्याच्याकडे एक म्हैस होती. त्या गुराख्याकडे एक म्हैस होती. त्या म्हशीवर त्याचं फार प्रेम होतं. रोज ती म्हैस सोबत घेऊन चारायला जायचा. आणि एक दिवस चारत असताना त्याच्या डोळ्यांनी त्याला एक रत्न दिसलं झळकणारं. त्याला कळालं नाही ती काय मातीने त्या ठिकाणी माखलेलं होतं. त्याने हातामध्ये घेतलं, स्वच्छ धुवून काढलं आणि त्याला एक छिद्र दिसलं. त्याने काय केलं, एक धागा घेतला, त्या छिद्रामध्ये घातला, म्हशीच्या गळ्यात ते बांधून दिलं. म्हैस घेऊन चारायला लागला. चारत असताना झालं काही, त्या रस्त्याने एक मनुष्य जात होता. त्याने त्या चमकणाऱ्या रत्नाकडे पाहिलं. कदाचित तो रत्न पारखी असावा. कोणाचं आडनाव रत्न पारखी असेल तर क्षमा करा. तो रत्न पारखी असावा, रत्नांची पारख करणारा असावा. त्याने तो चमकणारा त्या ठिकाणी दगड पाहिला, चमकणारी वस्तू पाहिली. त्याच्या जवळ गेला आणि म्हटला, का रे, ह्या म्हशीच्या गळ्यात जे तू बांधलंय याचं जर तुला काम नसेल तर मला देतोस का? तो म्हटला, तुला कशाला हवंय? म्हणे, काम आहे मला, आणि तू जर हे मला दिलं ना तर मी याच्या मोबदल्यात तुला 100 रुपये देईन म्हणे. माणसाचा स्वभाव असा आहे महाराज, एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला एखाद्या वस्तूची स्वतःहून 100 रुपये किंमत देतो म्हटलं तर आपल्या डोक्यातले वरचे लाईट लागतात की नक्कीच ही 200 रुपयाची तरी असली पाहिजे. तो म्हटला, नाही, मला विकायची नाही. म्हणून गावात गेला आणि त्या ठिकाणी बाजारामध्ये गेला. बाजारामध्ये गेल्यानंतर दुकानात जायला लागला. बरं, कशाच्या दुकानात गेला असेल तो? किराणा दुकानात गेला असेल का? नाही. मग भाजीपाल्याच्या? नाही. मग कपड्याच्या, आपल्या आवडीचं दुकान, कपड्याच्या दुकानात गेला असेल का? नाही. चपलांच्या, मेकअपच्या? नाही. कुठे गेला असेल तो? ज्या ठिकाणी रत्नांची पारख करणारा व्यक्ती आहे त्या ठिकाणी गेला. आणि त्याला तो काचेचा तुकडा दाखवला. तो म्हणायला लागला, हा काचेचा तुकडा जर तू मला दिला ना, मी याचे तुला 1000 रुपये देईन. तो म्हटला, बापरे, 100 रुपये कुठे आणि 1000 रुपये कुठे? आता तर द्यायचा नाही. पुन्हा तोच काचेचा तुकडा घेतला आणि तो हिंगणघाटला आला. हिंगणघाटला ज्या ठिकाणी रत्नांची पारख केल्या जाते त्या ठिकाणी गेला तर त्याच काचेच्या तुकड्याची किंमत त्याला 10,000 रुपये कळाली. तो म्हटला, बापरे, आता हिंगणघाट मध्ये देण्यात फायदा नाही, आता वर्धेला जाऊया. तो वर्धेला गेला. त्याच काचेच्या तुकड्याची किंमत वर्धेला 1,00,000 रुपये त्याला कळाली. तो म्हटला, आता वर्धेतही राहण्यात उपयोग नाही. तो बाहेर देशामध्ये गेला तर त्याच काचेच्या तुकड्याची किंमत त्याला 10,00,000 रुपये कळाली. तो म्हटला, आता तर कोणालाच द्यायचा नाही. आणि तो काचेचा तुकडा त्याने हातामध्ये घेतला आणि एका मखमली वस्त्रामध्ये गुंडाळला. तिजोरी विकत घेतली, त्या तिजोरीमध्ये मखमली वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवला. कारण तो काचेचा तुकडा नव्हता, तो काय होता? हिरा होता, हिरा. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, तिजोरी घेतली, मखमली वस्त्रात तो हिरा त्या ठिकाणी गुंडाळून ठेवला, त्याला चाबी लॉक लावलं, चाबी स्वतःच्या खिशात ठेवायला लागला. आता माझा प्रश्न आहे तुमच्या सर्वांना, सर्वात आधी जेव्हा त्याला तो काचेचा तुकडा सापडला होता तेव्हा त्याने कुठे ठेवला होता? कुठे बांधला होता? म्हशीच्या गळ्यात. पण ज्या दिवशी त्याला किंमत कळाली, आता कुठे ठेवला? तिजोरीत ठेवला. तसंच शिवमहापुराण कथा मला ऐकायची. जोपर्यंत तुम्हाला शिवमहापुराण कथेची किंमत समजणार नाही, आम्ही हे शिवमहापुराण म्हशीच्या गळ्यातच बांधणार आहोत.
या कानाने ऐकणार आहोत आणि या कानाने सोडून देणार आहोत. एक म्हण तुम्हाला माहिती असेल, नळी फुंकली सोनारे. पुढचं तुमच्याच पाठ आहे, मी काही सांगणार नाही. जोपर्यंत शिव महापुराण कथेची किंमत समजणार नाही, आम्ही म्हशीच्याच गळ्यात बांधणार आहोत. पण ज्या दिवशी आम्हाला या शिव महापुराण कथेची किंमत समजेल, त्या दिवशी या हृदयाची तिजोरी करू आम्ही आणि या हृदयाच्या तिजोरीमध्ये शिवनाम रूपी हिरा असा या ठिकाणी झाकून ठेवू, त्याला लॉक लावू आणि आपल्या मनाजवळ त्याची कायम चाबी या ठिकाणी बंदिस्त करून ठेवू. म्हणून शिव महापुराण कथेची किंमत आम्हाला समजणं आवश्यक आहे. पुन्हा सूतजी महाराजांना शौनक ऋषींनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही याची किंमत तर आम्हाला सांगितली की अमोल रत्न आहे, पण एक सांगा महाराज की या शिव महापुराण कथेने कोणाकोणाचा उद्धार केला? सूतजी महाराज सांगतात, काय सांगू बाबा तुला, कोणा एकाचा उद्धार केला असेल तर सांगेल ना. कितीतरी असे लोक आहेत ज्यांचा उद्धार या शिव महापुराण कथेने केलाय. आणि म्हणून याकरिता सूतजी महाराज या ठिकाणी शौनकादिक ऋषींना शिव महापुराण कथेचं महात्म्य सांगायला सुरुवात करतात. आता या ठिकाणी शिव महापुराण कथेच्या महात्म्याला आरंभ झालाय. बोलिये भोलेनाथ भगवान की. बघा, शिव महापुराण कथेचं महात्म्य सांगितलंय. फार पूर्वीची गोष्ट आहे आणि किरातांचं एक नगर होतं. किरात म्हणजे भिल्ल म्हणजे पारधी. किरातांचं एक नगर होतं आणि या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव होतं देवराज. देवराज नावाचा ब्राह्मण राहायचा. परंतु संगत लाभली ती भिल्लांची, संगत लाभली ती किरातांची. आणि असं म्हणतात, संगतीने होतो पंगतीचा लाभ. साधू संतांच्या संगतीत एखादा दारोड्या जरी चुकून बसला ना महाराज, लोक त्यालाही गंध लावून त्याची पूजा करतात. बरोबर आहे ना? साधू संतांच्या संगतीत एखादा कुप्रवृत्तीचा माणूस जरी बसला तरी लोक त्याचं पूजन करतात. पण दारुड्याच्या संगतीत साधू जरी बसला तर ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडाला साधू तैसा. तिजोरीत तोही मखमली वस्त्रामध्ये गुंडाळून का ठेवला जातो, याचं कधी संशोधन केलं का तुम्ही? कारण ढेकणाचं रक्त जर हिऱ्याला लागलं तर त्याचा चुरा चुरा होऊन जातो. बघा, हिरा एवढा कर्णखर आहे, एवढा कठीण आहे की तुकोबारे सांगतात, हिरा ठेवता ऐरणी वाचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. जर त्या ठिकाणी घनावर ऐरणीवर हिरा ठेवला आणि वरून घनाने घाव घातले तरी हिरा फुटत नाही. एकतर तो घनात तरी जाऊन फसतो, नाहीतर ऐरणीत तरी जाऊन फसतो, पण हिरा फुटत नाही. एवढा कणखर असलेला हिरा ज्या वेळेला ढेकणाच्या संगतीत जातो ना, ढेकणाचं रक्त ज्या वेळेला त्याला लागतं त्यावेळेला त्याचा चुरा चुरा होऊन जातो. म्हणून त्याला बंदिस्त तिजोरीमध्ये त्या ठिकाणी मखमली वस्त्रात गुंडाळून ठेवल्या जातं. आता हा देवराज ब्राह्मण जो आहे महाराज, हा खरंच हिरा होता. परंतु संगत लागली किरातांची आणि जीवन या ठिकाणी वायाला गेल्यासारखं वागायला लागला. चोऱ्या करायला लागला, लूटमार करायला लागला, दरोडे टाकायला लागला, वेश्यागमन करायला लागला. या देवराजाचीच कथा नाही महाराज, ही कथा या देवराजाची. या समाजात असे अनेक हिरे आहे जे कुसंगत रूपी ढेकणाच्या संगतीत गेले आणि स्वतःचा सत्यानाश करून टाकला. असे समाजात भरपूर हिरे. कुणामध्ये चांगली कला आहे, कुणामध्ये उत्तम कला आहे, कुणामध्ये फार चांगलं कार्य करण्याची क्षमता आहे. पण एखादं व्यसन जीवनात लागलं की जीवनाचा सत्यानाश झाला. अशी अनेक हिरे समाजात आहे. या देवराज ब्राह्मणाला कुसंगत जीवनात लाभली आणि वाईट वागायला लागला, दुराचार करायला लागला. आणि ज्या वेळेला याचं हे असं वागणं पाहिलं ना, घरातील लोकांनी याची साथ सोडून दिली. याला घराच्या बाहेर हाकलून लावला. पत्नी मुलगा कोणीच याच्या जवळ राहिलं नाही.
आता हा देवराज ब्राह्मण फिरायला लागला, या गावामध्ये त्या गावामध्ये चोऱ्या करायला लागला, दरोडे टाकायला लागला, वेश्यागमन करायला लागला आणि करता करता कुठे आला हा? प्रतिष्ठानपूरला आला. आता प्रतिष्ठानपूर म्हणजे ऐका, प्रतिष्ठानपूर हे नाव तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल ना महिला मंडळ? एवढ्या टेन्शन मध्ये काय तुम्ही? या महिन्याचे पैसे आले नाही का? अरे मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी झालो बाबा. आता बाया एक एक दिवस मोजतात, हा या तारखेला येणार. म्हणून मी सांगितलं ना काल, टेन्शन मध्ये बसायचं नाही अजिबात. प्रतिष्ठानपूर हे नाव तुम्ही आधी ऐकलं की पहिल्यांदा ऐकताय? पहिल्यांदा ऐकताय ना? बघा, प्रतिष्ठानपूर म्हणजे आताचं पैठण. प्रतिष्ठानपूर या शब्दाचा अपभ्रंश झाला, कारण आमच्या साधू संतांनी उदाहरण दिलेलं आहे. भानुदासाचे वंशी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान, नांदे गोदावरी तीर. गोदावरीच्या तीरावर जे नगर वास्तव्य करताय ते आहे प्रतिष्ठानपूर. त्या प्रतिष्ठानपूरचा अपभ्रंश झाला आणि सध्या आपण त्याला काय म्हणतो? पैठण. एकनाथ महाराज ज्या ठिकाणी होते ते पैठण. त्या प्रतिष्ठानपूर नगरीत हा देवराज ब्राह्मण गेला. तुम्ही जर कधी पैठणला गेलात ना, पैठणला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर आहे. त्या महादेवाला नाव आहे ढोलेश्वर. बोलिये ढोलेश्वर महादेव की जय. प्रतिष्ठानपूर नगरीमध्ये हा देवराज ब्राह्मण गेला आणि त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरामध्ये गेला. तुम्ही आजही कधी तिथे गेलात पैठणला, महादेवाचं ढोलेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात जर तुम्ही गेलात तर तिथलं जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगावर असे बारीक 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 व्रण पडलेले आहे. पुन्हा प्रश्न निर्माण झाला, हे व्रण का पडले? तर असं म्हणतात, पैठण म्हणजे दक्षिण काशी आहे. पैठण म्हणजे दक्षिण काशी. म्हणून जीवनात आपल्याला पुण्याची प्राप्ती करायची असेल तर लोक त्या गोदावरीचं स्नान करायला पैठणला जायचे आणि त्या पैठणला स्नान करायचे. ही गोष्ट कळाली औरंगजेबाला आणि औरंगजेबाने ठरवलं, हा हिंदू सनातन परंपरा ही जी आहे ही या देवाला मानते ना, या ढोलेश्वर महादेवाला मानते ना, इथे स्नान करायला येते, हे मंदिरच मी शिल्लक ठेवणार नाही. म्हणून औरंगजेब त्या मंदिरामध्ये आला पैठणला ढोलेश्वर महादेवाच्या आणि असं म्हणतात त्याने साखळ दंडांनी ते शिवलिंग बांधलं. एवढं करकचून ते शिवलिंग बांधलं आणि ओढायला लागला, पण ते शिवलिंग तीड मात्र सुद्धा हललं नाही. साखळ दंडांनी त्या ठिकाणी ओढायला लागला तरी शिवलिंग हललं नाही. म्हणून हललं नाही, ढोलासारखं तिथेच बसून राहिलं. म्हणून त्या महादेवाला नाव पडलं ढोलेश्वर महादेव की जय. ते शिवलिंग हललं नाही, पण त्याच्यावर वार केल्यामुळे त्याच्यावर बारीक बारीक व्रण पडलेले आहे. आजही तुम्ही पैठणला जर गेला तर ढोलेश्वर महादेवाच्या मंदिरात नक्की जा आणि तिथे दर्शन करून या. त्या पैठणच्या मंदिरात म्हणजे त्याच प्रतिष्ठानपूरला हा देवराज ब्राह्मण गेला आणि गेल्यानंतर अनायसे मंदिरात कुठेतरी बसायचंच होतं याला, म्हणून मंदिरात जाऊन बसला. जेव्हा मंदिरामध्ये गेला ना, त्या ठिकाणी एक भूदेव, एक ब्राह्मण शिव महापुराण कथा सर्व लोकांना त्या ठिकाणी सांगत होते. आतापर्यंत याने एकही कर्म जीवनात चांगलं केलेलं नव्हतं. वाईट वागत होता, दुराचार करत होता, वेश्यागमन, चोऱ्या, दरोडे सगळं केलं होतं याने. आज शिव महापुराण कथा चुकून का होईना याच्या कानावर पडली आणि ती शिव महापुराण कथा ऐकत असताना याने असं त्याच्यामध्ये ऐकलं की जो मनुष्य महान घोर पाप करतो ना त्याला भयंकर अशा नरकात जावं लागतं. आणि जशी शिव महापुराण कथा याच्या कानावर पडायला लागली महाराज, तसं हळूहळू याला याचं पाप आठवायला लागलं. अरे आजपर्यंत मी काही चांगलं केलं नाही, रोज पाप करतोय या ठिकाणी, आजपर्यंत एकही चांगलं कर्म केलं नाही. याने याला केलेल्या पापाचा काय वाटायला लागला? पश्चाताप वाटायला लागला. आणि अनुतापे दोष जाती न लगता निमिष, झालेल्या पापाचा पश्चाताप होणे याच्यासारखं काय नाही, पुण्य नाही. चुकून का होईना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट कर्म घडतच असतात.
काहीतरी चुकीचे कर्म घडतच असतात, पण शहाणा माणूस तोय ज्या वेळेला त्याला कळेल की हे कार्य चुकीचं आहे, तिथून जो सावध झाला तो खरा माणूस आहे। रडायला लागला, हा देवराज ब्राह्मण, मी महान घोर पाप केले। काही दिवसाचा उपवासी सुद्धा होता। त्या मंदिरामध्ये शिव महापुराण कथा ऐकता ऐकता हळूहळू याच्या अंगाला ताप यायला लागला। एवढा तापाने फणफणला की आता काय करावं म्हणून तिथेच लोळला विश्रांती करण्याकरिता। कुठे? महादेवाच्या मंदिरामध्ये, ढोलेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये। तिथेच खाली पडला आणि लोळल्या लोळल्या खाली पडल्या पडल्या शिव महापुराण कथा काही मुद्दाम नाही ऐकायला गेला होता, चुकून याच्या कानावरती पडली। एवढा अंग तापाने फणफणला। आज बायको जवळ नाही, मुलं जवळ नाही, परिवार जवळ नाही, कारण कर्मच अशी केली होती की याला कोणी जवळ ठेवलं नाही। आणि शिव महापुराण कथा ऐकत ऐकत रडायला लागला, दुःख वाटायला लागलं, पापाचा पश्चाताप व्हायला लागला। एवढा भयंकर ताप याला आला की त्या तापामध्ये याचा जीव त्याच ठिकाणी गेला मंदिरामध्ये। आणि मरता मरता याच्या मुखातून शिव 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 असं या ठिकाणी शिवाचं नामस्मरण घडलेलं होतं। जसं शिवाचं नामस्मरण मुखामधून घडलं, असं म्हणतात हा मेल्याच्या नंतर याला घेण्याकरिता यमराज आले होते। यमराज आले आणि इकडून भगवान शंकराचे दूत सुद्धा आले, कारण याने भगवान शिवाचा नामाचा जप केला होता ना। भगवान शंकराचे दूत आले, दोघांमध्ये वाद झाले, हा आमचा दूत आहे, तो म्हटला हा आमचा दूत आहे। म्हणून वाद विवाद झाल्याच्या नंतर भगवान शंकराच्या दूताने या देवराज ब्राह्मणाच्या जीवात्म्याला सोबत घेतलं आणि शिव लोकामध्ये नेलं। बघा, बरेच लोक मरतात, म्हणजे सगळेच मरतात, पण मेल्याच्या नंतर एक कॉमन वाक्य असं आहे की मेल्याच्या नंतर ज्या वेळेला फोटो छापून येतो की नाही आपला, त्या फोटोच्या खाली एकतर कैलासवासी लिहिलं असतं, नाहीतर स्वर्गवासी लिहिलं असतं, नाहीतर वैकुंठवासी लिहिलं असतं। बरोबर आहे की नाही? वास्तविक तो वैकुंठात गेला, कैलासात गेला, स्वर्गात गेला की नरकात गेला हे कोणालाच माहिती नसतं। पण आपण आपल्याच मनाने, अरे ज्याने जीवनभर भगवान विष्णूचा द्वेष केला त्याच्या नावासमोर वैकुंठवासी लिहून काही उपयोग आहे का महाराज? ज्याने शंकराच्या मंदिरात कधी पाय टाकला नाही त्याच्या नावाखाली कैलासवासी लिहिण्यात काही अर्थ आहे? ज्याने कधीच देवाला मानलं नाही, ज्याने स्वर्ग नरक पृथ्वी काहीच मानलं नाही, त्याच्या नावासमोर स्वर्गवासी आपण लिहितो। पण सर्वात महत्वाची गोष्ट सांगू का तुम्हाला? आपला फोटो छापून आल्यानंतर त्याच्या खाली नरकवासी कोणीच लिहत नाही, पण नरकात गेल्याशिवाय राहत नाही, हेही तेवढंच खरं आहे। आणि म्हणून शिवाचे दूत आले आणि याला कैलासावर घेऊन गेले। त्यावेळेला यमराजाचे दूत यमाच्याकडे गेले आणि सांगितलं, महाराज यांनी एवढे पाप केले, आम्ही त्याला घेण्याकरिता गेलो, परंतु भगवान शिवाच्या दूताने मात्र आम्हाला आणूच दिलं नाही। यमराज सांगायला लागले, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा, घरटे फिरे भोवती। त्यांच्या गावाला सुद्धा त्या ठिकाणी जाऊ नका। आणि ज्यावेळेला शिवलोकामध्ये या देवराज ब्राह्मणाच्या जीवात्म्याला आणलं ना, काय आश्चर्य महाराज, शिवगणांमध्ये तो मोडल्या गेला, त्रिपुंड लावायला लागला, भस्म लावायला लागला अंगाला, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा धारण करायला लागला। आणि भगवान शंकराचे जे शिवगण होते त्या शिवगणांच्या समवेत याला भगवान शंकराची सेवा जीवनामध्ये मिळाली। का? भगवान शिवाचं चिंतन चुकून याच्या कानावरती पडलं होतं। हा स्वतःहून शिव महापुराण कथा ऐकायला गेला नव्हता, तरी शिव कथा कानावरती पडली, अशी कृपा झाली भगवान शिव भोलेनाथाची की त्या ठिकाणी याला शिव लोकाची प्राप्ती झाली। जरा विचार करा, चुकून याच्या कानावर शिव कथा पडली तरी त्याला शिव लोकाची प्राप्ती झाली। मग आम्ही मनाभावापासून शिवशंकर भोले बाबाची कथा जर या ठिकाणी ऐकली तर तो शिव भोले बाबा काय देऊ शकणार नाही महाराज आम्हाला। म्हणून सदैव त्या शिवशंकर भोले बाबाचं भजन आपण केलं पाहिजे।